नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त गाजर हलवा करणार आहोत। मार्केटमध्ये गाजर आलेले आहेत, तर छान मी तुम्हाला आज गाजर हलव्याची रेसिपी सांगणार आहे। खूप दिवस झालं मी रेसिपी टाकली नाही, त्याबद्दल खरंच सॉरी। माझी एक्झाम चालू होती त्यामुळे मी रेसिपी टाकली नव्हती खूप दिवस झालं। आज मी तुम्हाला गाजर हलव्याची माझ्या पद्धतीने कसं करायचं हे सांगणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा गाजर हलवा करण्यासाठी मी इथे 1 किलो गाजर घेतलेले आहेत। आज आपण 1 किलो गाजरचा हलवा करणार आहोत। त्यासाठी मी गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। यावरचा आता आपण साल काढून घेणार आहोत। जरी गाजर आपण धुतले असतील तरी त्यावरचं साल काढून घ्यायचं। जर थोडंफार काही राहिलेलं असेल किंवा मग माती वगैरे ते सुद्धा निघून जाईल, त्यामुळे साल हे गाजरावरचं काढूनच घ्यायचं कंपल्सरी। आता पूर्ण आपण यावरचं साल काढून घेतलेलं आहे। हे आता आपण खिसून घेऊयात। त्यासाठी मी इथे मीडियम अशी खिसणी घेतलेली आहे, खूप मोठी नाही आणि खूप छोटी नाही। त्याने आता आपण गाजर हे आहेत ते खिसून घेऊयात। जर खूप मोठी खिसणी घेतली तर गाजर शिजायला तेवढाच वेळ लागतो। तर मीडियम अशी खिसणी मी घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता गाजराचा खिस असा मीडियम खिसून घेतलेला आहे। आता असे सगळे गाजर आपण खिसून घेणार आहोत। मस्त लाल गाजर आलेले आहेत आता मार्केटमध्ये। छान आपण गाजर पूर्ण सगळे खिसून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण हे परतून घेऊयात। त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे। गरम करायला कढई ठेवायची आणि त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तूप टाकून घेणार आहे। तूपच टाकायचं गाजराच्या हलव्यामध्ये। जर तुम्हाला तूप टाकायचं नसेल तर तुम्ही डालडा टाकला तरी पण चालेल, पण तुपाने खूप छान टेस्ट येते, त्यामुळे तुम्ही तूपच गाजराच्या हलव्यामध्ये टाका। इथे मी छोटे 3 ते 4 चमचे तूप टाकलेले आहे। तूप छान मेल्ट करून घ्यायचं। त्यानंतर आपण यामध्ये गाजर खिसलेले आहेत ते टाकून घेणार आहोत। सगळे गाजर यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तूप गरम करून घ्यायचं, त्यानंतर खिसलेले गाजर यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। हे 3 ते 4 मिनटं मीडियम गॅसवरती सतत मिक्स करत परतून घ्यायचे आहेत। याने परतल्यानंतर त्याला टेस्टही खूप सुंदर येते, मोकळेही होतात आणि छान असा गाजर हलवा होतो। 3 ते 4 मिनटं असंच मिक्स करत परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत आपल्या गाजर हलव्याला थोडा हलकासा ऑरेंज कलर येत नाही तोपर्यंत। आता तुम्ही बघू शकता गाजर हलवा नाही, गाजर आपले खिसलेले त्याला ऑरेंज कलर आलेला आहे। आता यामध्ये आपण दूध टाकूयात। इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे। हे दूध मी ऑलरेडी गरम करून घेतलं होतं, पण रूम टेम्परेचरवरचं दूध होतं। मी अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे 1 किलो गाजरच्या हलव्याला। मला गाजरच्या हलव्यामध्ये दूध एक्स्ट्रा आवडतं, म्हणजे थोडासा पातळ गाजरचा हलवा आवडतो, त्यामुळे मी अर्धा लिटर दूध टाकते। तुम्हाला जर खूप जास्त पातळ आवडत नसेल, सुक्का गाजराचा हलवा आवडत असेल तर तुम्ही पावशरच दूध फक्त यामध्ये टाका। आता यावरती आपण झाकण ठेवून 10 मिनटं गाजरचा हलवा मस्त मीडियम गॅसवरती शिजवून घेतलेला आहे। 10 मिनटानंतर हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता। आता व्यवस्थित असा गाजरचा हलवा आपण मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण खवा टाकून घेणार आहोत। मी इथे आतपाव म्हणजेच 125 ग्रॅम खवा घेतलेला आहे। हा खवाही रूम टेम्परेचरवरचा आहे, फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचा आधीच, आणि तो यामध्ये थोडासा असा हाताने बारीक करून टाकायचा आहे। खव्याने खूप सुंदर अशी टेस्ट येते गाजरच्या हलव्याला। तुम्ही खवा नक्की एकदा टाका, खूप सुंदर लागतो। खवा यामध्ये व्यवस्थित पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचे लम्स गाजरच्या हलव्यामध्ये राहिले नाही पाहिजे। एकदम हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं खवा गाजरच्या हलव्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता स्लो गॅसवरतीच आपण आणखी एकदा झाकून ठेवणार आहोत। आणखी 10 मिनटं गाजरचा हलवा आहे तो असाच झाकून ठेवणार आहोत। 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आता आपण झाकण काढून घेऊयात। आणि गाजरचा हलवा मध्ये मी इथे 5 ते 6 काजू आणि 5 ते 6 बदाम आहेत ते थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मनुकेही टाकू शकता, पण शक्यतो गाजरचा हलवा गोडच असतो, त्यामुळे मी इथे काजू आणि बदाम टाकलेले आहेत। हे सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं असतील तर टाका किंवा नाही टाकले तरी पण चालतील। आता हे गाजरचा हलवा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यावरती आपण
पुन्हा एकदा झाकण ठेवून 10 मिनटं शिजवून घेणार आहोत गाजरचा हलवा. आता 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. गाजरचा हलवा मस्त असं झालेला आहे आणि थोडंसं आता यामधलं दूधसुद्धा कमी झालेलं आहे. यामध्ये आता आपण साखर टाकून घेणार आहोत. मी इथे मीडियम असं कप आहे, त्या कपने 2 कप मी इथे साखर टाकलेली आहे. तुम्हाला जेवढं गोड आवडतं तेवढी तुम्ही साखर यामध्ये ॲड करा किंवा मग थोडी साखर ॲड केली तरी पण चालेल. मी 2 कप साखर टाकलेली आहे. ही एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. आता यावरती आपण झाकण ठेवून अगदी 5 ते 10 मिनटं परत एकदा शिजवून घेणार आहोत गाजरचा हलवा. 10 मिनटं झालेले आहे. 10 मिनटानंतर पुन्हा एकदा गाजरचा हलवा मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये मी 3 ते 4 इलायची बारीक करून त्याची पावडर टाकलेली आहे आणि गाजर हलवा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे. इतपतच मला पातळ आवडतो आणि व्यवस्थित गाजर हलवा आपल्या 30 ते 40 मिनटामध्ये एकदम परफेक्ट असा शिजलेला आहे. आता मी गॅस ऑफ करते आणि तुम्ही बघू शकता गाजर हलवा किती सुंदर असा झालेला आहे. कलरही मस्त असा आलेला आहे. आणि तुम्हाला असा पातळ गाजरचा हलवा आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये पावशेरच दूध टाका आणि सेम रेसिपी फॉलो करा. अनिशाज रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. रेसिपीला लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला गाजरचा हलवा कसा वाटला. या पद्धतीने तुम्ही गाजरचा हलवा नक्की एकदा करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप सुंदर असा गाजरचा हलवा होतो. अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा एकदा भेटूया. थँक्यू.